नमस्कार, मी धनश्री शिंदे आपलं धनश्रीज किचनमध्ये स्वागत करते। तर आज आपण करणार आहोत नवरात्री स्पेशल उपवासाचे वडे। आता आपल्याला नवरात्रीमध्ये सारखा साबुदाणा भगर हे खाऊन कंटाळा येतो, तर काहीतरी चेंज पाहिजे म्हणून आपण हे उपवासाचे बटाटे वडे नक्कीच करू शकतो। तर याची रेसिपी कशी आहे हे आता आपण बघून घेऊया। तर त्यासाठी मी इथे बटाटे घेतलेले आहेत, 4 बटाटे इथे घेतलेले आहेत, हाफ केलेत। आता आपण त्याला असं स्मॅश करून घ्यायचं आहे। हातानेच करा, चांगले होतात। स्मॅशरने जरी केलेत तरीही चालेल। तर हे सगळे बटाटे आपण स्मॅश करून घेऊ। आपण इथे बटाटे जे आहेत ते स्मॅश करून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण ही जी मिरची जी आहे ती आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे आणि यामध्ये आपण थोडंसं आलं टाकलेलं आहे। 2 छोट्या चकत्या आलं इथे टाकलेलं आहे। थोडंसं मीठ टाकलेलं आहे। आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ यामध्ये। जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल, चालत असतील तर तुम्ही यामध्ये जिरे जरी टाकलेत तरीही चालेल। आणि त्यासोबतच कोथिंबीर सुद्धा चालत असेल तर कोथिंबीर पण तुम्ही टाकू शकता। तर हे सगळं आपण मिक्स करून घेऊ। मस्त झणझणीत असे आपले उपवासाचे बटाटे वडे होतात आणि खूप इझी रेसिपी आहे, जास्त वेळ नाही लागत। तर इथे आपलं हे बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे आणि हे बॅटर तुम्ही फ्रीजला पण ठेवू शकता। साधारण 2 दिवस हे बॅटर त्या फ्रीजमध्ये टिकतं। तर म्हणजे तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही असं तळून वगैरे घेऊ शकता। तर आता आपण पुढची जी स्टेप आहे ती बघूया। तर आता याचे आपण छोटे छोटे असे बॉल्स तयार करून घेऊया। तुम्हाला ज्या साईजचे पाहिजेत त्या साईजचे तुम्ही करून घेऊ शकता। हे असे आपण आता वडे बनवून घेऊयात। ही मी यामध्ये जी मिरची टाकलेली आहे ती कमी तिखट आहे म्हणून मी जरा जास्त टाकली आहे। तुम्ही तिखटवाली मिरची टाकलीत तरीही चालेल, खूप छान असे लागतात त्याचे पण। तर इथे आपण वडे करून घेतलेले आहेत। आता फक्त यांना तळायचं बाकी आहे। तर आता आपण याचं बॅटर म्हणजे जे बाहेर आपल्याला कवरला आपण जे बेसनाचं करत असतो साध्या बटाट्या वड्यांना, तसं आज आपण करणार आहोत। भगरीचं पीठ इथे करून घेतलेलं आहे। फक्त मिक्सरमधून थोडंसं फिरवून घ्यायचं, ते आपोआप होतं। आणि इथे आहे शिंगाड्याचं पीठ, हे पाऊण कप घेतलेलं आहे आणि हे सुद्धा आपल्याला पाऊण कपच घ्यायचं आहे। मी इथे सध्या हाफ कप घेतला आहे, नंतर थोडंसं आपण घेऊयात। तर त्यासाठी आता आपण बॅटर तयार करून घेऊ। हे आपण भगरीचं पीठ टाकूयात, पाऊण कप। हे शिंगाड्याचं पीठ, अजून थोडंसं टाकायचं आहे। हे पहा, अजून थोडंसं मी टाकते, म्हणजेच पाऊण कप शिंगाड्याचं पीठ आणि पाऊण कप भगरीचं पीठ असं आपल्याला इथे घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ, थोडंसंच टाकायचं आहे, कवरिंगला थोडीशी चव असली पाहिजे म्हणून। आणि आता आपण हे मिक्स करून घेऊयात थोडंसं। आणि आता यामध्ये आपल्याला हळूहळू करत पाणी टाकायचं आहे। आणि जसं आपण बटाट्या वड्यांना बेसनाचं बॅटर कसं तयार करतो तसंच याला पण करून घ्यायचं आहे। जास्त पातळ असं ठेवायचं नाही आहे आणि जास्त घट्ट पण नको आहे, ते कवर होईल। आपले बटाटे वडे जे आहेत ते नीट कवर होतील
एवढं पाणी आपण यामध्ये टाकून घ्यायचं. खूप इझी रेसिपी आहे. तुम्ही याला विस्कने जरी मिक्स केलं तरीही चालेल, चमचाने केलं तरीही चालेल. तर हे पहा, तुम्ही इथे बघू शकता आपलं बॅटर इथे तयार झालं आहे. पण यामध्ये आता आपण टाकणार आहोत थोडंसं गरम तेल, म्हणजेच मोहन. याने आपलं हे जे बॅटर आहे ना ते खूप छान सॉफ्ट असं स्मूथ असं होतं. आणि आपल्याला सोडा टाकण्याची पण गरज नाही यामध्ये, मोहन टाकलं तर. चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर इथे आपलं बॅटर जे आहे ते तयार आहे. तर इथे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आणि ते गरम झालेलं आहे. आणि त्याची फ्लेम आपल्याला आता मीडियम टू लो मध्येच ठेवायची आहे, हाय नाही करायची. लो टू मीडियमवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे. तर इथे बॅटर पण तयार आहे. तर आता आपण एक एक वडे बॅटरमध्ये टाकून तळून घेऊया. आपलं बॅटर किती छान त्या वड्यांना कव्हर होतंय, तुम्ही बघू शकता. जास्त पण जवळ असे नाही टाकायचे, थोडेसे लांबच, जेणेकरून ते एकमेकांना चिटकणार नाही. तर आता आपण हे तळून घेऊयात. गॅसची फ्लेम बघा लो टू मीडियमलाच ठेवायची आहे. वाव, तर आपले वडे किती छान असे तळून होत आहेत. हे खालती चिटकू शकतात, तर काय करायचं, असा एखादा लाकडी जे असतं उलटणं, त्याच्याने फक्त थोडंसं त्यांना सरकवायचं. वाव, खूप छान आणि मस्त असे वडे झालेले आहेत आपले इथे. थोडंसं त्यांना हलवून घ्यायचं, असं उलटा पालटा करून घ्यायचं, म्हणजे ते दुसऱ्या साईडने पण तळले गेले पाहिजेत. तर तुम्ही इथे बघू शकता आपले वडे जे आहेत ते मस्तपैकी तळतायत. आता आपण यांना काढून घेऊयात. वाव, किती छान क्रिस्पी असे झालेले आहेत, मस्तच. आपण सगळे वडे काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे आपण आपले उपवासाचे बटाटे वडे तयार करून घेऊयात. वाव, मस्तच. तर इथे आपले उपवासाचे बटाटे वडे तयार झालेले आहेत आणि त्यासोबत ठेवलेलं आहे दही आणि थोड्याशा मिरच्या ठेवलेल्या आहेत तळून. तुम्ही इथे दही आणि मिरचीची जरी चटणी केली तरीही खूप छान लागेल. आणि किती मस्त आपले वडे झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. अप्रतिम, ते टेस्टला पण तितकेच छान असतील. वाव, जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि या नवरात्रीला तुम्ही पण हे उपवासाचे बटाटे वडे नक्की करा आणि कसे होतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्ही धनश्रीज किचनवरती नवीन असाल तर धनश्रीज किचनला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. बाय बाय, लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन.